नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीचं मॅथ्स 1 चा पार्ट लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल हा जो पेअर आहे याचे आपण प्रॅक्टिस सेट 1.1 हा सोडवून घेणार आहोत। इयत्ता 9वीला तुम्हाला लिनियर पेअर ऑफ इक्वेशन हा धडा होता आणि या सिलेबसमध्ये सुद्धा सगळ्यात पहिलाच आहे। तर चला, पहिला प्रश्न दिलेला आहे प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये ॲक्टिव्हिटी दिलेली आहे। आपल्याला कंप्लीट टू फॉलोइंग ॲक्टिव्हिटी करायची आहे। या ठिकाणी तुम्हाला दोन इक्वेशन दिलेले आहे। फर्स्ट इक्वेशन आहे 5x 3y 9 आणि सेकंड इक्वेशन आहे 2x 3y 12। भरपूर अशा करूनच दिलेल्या आहेत आपल्याला स्टेप, फक्त आपल्याला फिलिंग द ब्लँक्स या कंप्लीट करायच्या आहेत। चला तर सुरुवात करूया। त्यांनी या दोन इक्वेशन देतानाच आपल्याला पुढे दिलेला आहे लेट्स ॲड इक्वेशन 1 and 2। इक्वेशन 1 आणि 2 या दोन इक्वेशन आहे, यांची जर आपण ॲडिशन केली तर काय उत्तर येईल ते आपल्याला इथे लिहायचं आहे। आता हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण हे इक्वेशन सोडवू तेव्हा यांच्यामध्ये कुठला तरी x किंवा y यांची जी व्हॅल्यू आहे ही कुठली तरी इक्वल आलेली पाहिजे। या ठिकाणी y ची व्हॅल्यू जी आहे ही इक्वल आहे, त्यामुळे आपण सरळ ॲड करू शकतो। आता इथे ही जी y ची व्हॅल्यू आहे ही आपण कट केली आणि या ठिकाणी फक्त नंबर उरले आहे। हे बघा, इथे नंबर दिलेले आहे आपल्याला। आता 9 आणि 12 यांची जर आपण पूर्णपणे ॲडिशन केली तर आपली ती होणार आहे 21 हे आन्सर येणार आहे त्याचं आपलं। आणि 5 आणि 2 चं जर ॲडिशन केलं तर आपलं उत्तर आलेलं आहे 7। म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळाली आहे इथे ॲडिशनची 7x 21। आता पुट द व्हॅल्यू पुट करायची आहे। x ची जी व्हेरिएबल व्हॅल्यू आहे ती आपण खाली लिहिली आणि आलेला आन्सर इथे लिहिलं। 7 1 जा 7 7 3 जा 21। आपल्याला x ची व्हॅल्यू ही 3 मिळाली आहे। या ब्रॅकेटमध्ये 3 लिहायचं आहे। उत्तर साहजिक बरोबरच येतं। जरा पुढे तुम्हाला उत्तर पण दिलेलं असतं, बघा इथे उत्तरच दिलेलं आहे। x ची व्हॅल्यू तुमची 3 आली पाहिजे, त्या अनुषंगाने उत्तर सोडवायचं म्हणजे आपलं चुकतही नाही। प्लेस x is 3 इन इक्वेशन 1। आता आपण जेव्हा सबस्टिट्यूटिंग करतो त्यावेळेस आपल्याला एक इक्वेशन कुठेतरी घ्यावं लागतं ज्याच्यामुळे मध्ये आपल्याला x किंवा y ची काढलेली व्हॅल्यू पुट करावी लागते। इथे इक्वेशन 1 घेतलेलं आहे। आता इथे जो स्पेस सोडलेला आहे तिथे तुम्हाला इथे काय आहे 5x, x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 3, म्हणून तो 3 तिथे टाकला। आता इथे 3 टाकल्यावरती हा 3y हा या बाजूला आला, इक्वल 9 पण इकडे आलेला आहे। हा जो प्लस आहे इकडे 5 3 चा 15 होतो, पण हा जो इकडे प्लस आहे तिकडे जाताना हा अपोजिट साइड मायनस जातो, म्हणून मायनसचा साइन दिलेला आहे। 5 3 चा 15, तो 15 इथे लिहिला आपण। आता हे बघा, इथून आपल्याला ही संख्या वजा करायची आहे। जर 9 मधून 15 गेले किंवा 9 मधून 15 जात नाही, पण 15 मधून तुम्ही जर 9 कट केले तर आपल्याकडे काय उत्तर उरतं सांगा बरं। उत्तर उरतं आहे 6। आता इथे मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केली, मग आता साइन कुठला द्यायचा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न। इथे 9 ला काय साइन आहे प्लस, इकडे काय आहे हा मधोमध मायनस आहे। हा इकडे आला तेव्हा प्लस होतो आणि प्लस मायनस मायनस हा नंतर प्लस होतो, त्यामुळे साइन या ठिकाणी 6च राहिला। आता इथे y, इथे हा 3 खाली आला, 6 पुन्हा इथे लिहिला। 3 1 जा 3 आणि 3 2 जा 6। y ची व्हॅल्यू आली आहे आपली 2। सोल्युशन काढले आपण x ची व्हॅल्यू आपण आधीच काढली होती, ती आलेली होती 3 आणि y ची व्हॅल्यू मिळालेली आहे 2। अशा प्रकारे प्रश्न पहिला हा आपला सोडवून झालेला आहे। ज्या फक्त तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स कव्हर अप करायचे आहेत, बाकी ऑल स्टेप त्यांनी पूर्ण लिहून दिलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला काही एक्झाम्पल दिलेले आहे, हे आपल्याला सॉल्व करायचे आहे इक्वेशन मेथडने। त्या ठिकाणी तुम्हाला दोन इक्वेशन दिले। इक्वेशन नंबर 1 दिलेला आहे 3a 5b 26 आणि सेकंडला दिला आहे a 5b 22। सुरुवातीला हे जे दोन आहेत ते आपण इक्वेशन फॉर्म मध्ये लिहून घेऊया पुन्हा। 3a 5b 26 इक्वेशन नंबर ऑफ 1 and then second a 5b is equal to 22 इक्वेशन नंबर ऑफ 2। हे दोन्ही नंबर आपण लिहून घेतले। आता हे नंबर लिहिल्यावर सगळ्यात पहिल्यांदा काय बघायचं रे, या ठिकाणी a आणि b ची व्हॅल्यू कुठेतरी सारखी आहे का। हे बघा, b ची व्हॅल्यू सारखी आहे, म्हणजे आपल्याला दोघांची व्हॅल्यू इक्वल करावी लागणार नाही। दोन्ही ठिकाणी प्लस आहे, मग काय करायचं मायनस करायचं, म्हणजे काय करायचं आपल्याला सबट्रॅक्ट करायचं। म्हणजे इथे लिहून घ्यायचं सबट्रॅक्ट बाय इक्वेशन 1 and 2। दोन इक्वेशन आपल्याला काय करावे लागतील, हे वजा करावे लागतील। 3a 5b is equal to 26 हे जे इक्वेशन आहे हे मायनस करायचं आहे। कशातून मायनस करायचं आहे, a 5b
लिहायचं आहे. आता हे 3 मधून 1 गेले, किती उरले आपले 2 आहे. हा सेम कट झाला, हा खाली घ्यायचा नाही, तिथेच कट होतो. 26 मधून 22 गेले, किती उरले 4 उरले. आता इथे आपण a ची व्हॅल्यू काढूया. हे बघा a बरोबर जो नंबर असतो तो नेहमी खाली लिहायचा आणि या बाजूचा आलेला वर लिहायचा. 2 1 जा 2, 2 2 जा 4. a ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला 2 व्हॅल्यू मिळाली. आता हा जो 2 आलेला आहे, हा 2 तुम्हाला इक्वेशन नंबर 1 किंवा इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करायचा आहे. मग पुट द व्हॅल्यू किंवा सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू असं लिहिलं तरी चालेल. पुट द व्हॅल्यू a equal to in इक्वेशन 1 घेतलेला आहे मी. इक्वेशन 1 मध्ये हा 2 करणार, तुम्ही सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ 2 इन इक्वेशन 1 असं लिहिलं तरी चालेल. 3a + 5b = 26. आता आपण व्हॅल्यू इथे पुट करू. a ची व्हॅल्यू किती आहे 2, मग 3 a च्या जागी आपण काय लिहिणार 2. बाकीची संख्या जशीच्या तशीच लिहून घ्यायची. 3 2 जा 6 + 5b = 26. 5b बाजूला गेला, 26 इथेच लिहिला. हा इकडे काय आहे प्लस. प्लसच्या फॉर्म मधला नंबर अपोजिट साइडला जातो म्हणजे मायनसला जातो. इथे काय झाला -6. 5b तसाच लिहिला. 26 मधून 6 गेले, किती उरले 20. b बाजूला लिहिला. b च्या शेजारचा नंबर कुठे लिहायचा खाली लिहायचा आणि हा 20 वर लिहायचा. 5 1 जा 5, 5 4 जा 20. तुमची b ची व्हॅल्यू किती आली 4. म्हणजे आपल्याला आन्सर मिळाले आहे. या ठिकाणी तुम्हाला सोल्युशन मिळालं आहे. किती मिळाले तुम्हाला a आणि b याची व्हॅल्यू किती मिळाली आहे. a ची व्हॅल्यू आहे 2 आणि b ची व्हॅल्यू आहे 4. हे सोडवून झालेलं आहे आपलं प्रश्न दुसऱ्यातलं पहिला गणित. नेक्स्ट इथे प्रश्न दुसरा दिलेला आहे. प्रश्न दुसऱ्याचा 2 नंबरचा गणित आहे. x + 7y = 10 आणि 3x - 2y = 7. आता या ठिकाणी यावेळेस तुम्हाला x आणि y दिलेले. आता नीट बघा बरं का, उत्तर सोपं आहे आणि शोधा. इथे x ची व्हॅल्यू काहीच नाही 1 आहे, इथे किती आहे 3. आता y ची बघूया. y ची इथे 7 आहे आणि इथे 2 आहे. मग हे कुठे सारखे आहेत का नाही. ज्यावेळेस x आणि y त्यांची व्हॅल्यू कुठेही सारखी नसते तेव्हा तिला आपल्याला पहिल्यांदा सिमिलर करावं लागतं. आणि सिमिलर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, x ची व्हॅल्यू घ्यायची. जरा सोप्या पद्धतीने जातं. x ला इथे काहीच व्हॅल्यू नाहीये पण इथे आहे 3. मग आपण काय करूया, या 3 नी इक्वेशन 1 ला काय करूया मल्टिप्लाय करूया. मी इथे लिहून घ्यायचं मल्टिप्लाइंग बाय 3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 ला आपण 3 ने मल्टिप्लाय करूया. मग आता इथे इक्वेशन 3 पहिले लिहून घ्यायचे. स्टेपला मार्क असतात त्यामुळे स्टेप सोडायची नाही. इक्वेशन 1 तसंच लिहिला. याला आपण 3 ने मल्टिप्लाय करूया. x × 3 + 7y × 3 10 × 3. प्रत्येक संख्येला 3 ने मल्टिप्लाय करायचं. 3x + 7 3 जा 21 21y आणि 10 3 जा 30. इक्वेशन नंबर 3 आपल्याला मिळाला. आता आपण इक्वेशन नंबर 1 चं सगळं झालं. आता इक्वेशन नंबर 1 कडे शक्यतो लक्ष देऊ नका थोड्या वेळ. आता इक्वेशन नंबर 2 बघा बरं. इक्वेशन नंबर 2 ला पण 3x आहे आणि इक्वेशन नंबर 3 ला पण 3x आहे. म्हणजे आपल्या ज्या दोन कॅटेगरी आहेत त्या इक्वल आलेल्या आहेत. आता इथे आपल्याला काय करावं लागेल, इथे एक प्लसचा साइन आलेला आहे स्टार्टिंगला आणि मायनस आलेला आहे. आता आपण इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 2 यांचा आपण सबट्रॅक्ट करूया. मग इथे लिहून घ्यायचं सबट्रॅक्ट बाय इक्वेशन 3 and 2. इक्वेशन 3 आणि 2 आपण कट करूया. 3x + 21y = 30 हा आपला होता इक्वेशन 3. आणि इक्वेशन 2 काय आहे आपला 3x - 2y = 7 हा आहे आपला इक्वेशन 2. आता इथे बघा मगाशी आपण पहिलं गणित जे सोडवलं त्या गणिताला y ची व्हॅल्यू इक्वल होती. इथे x ची आहे जी सारखी आहे तिचं कट, काहीही संबंध नाही, संपला. इथे काय होणार, इथे जर मायनस झाले तर इथे साइन होणार याचा प्लस आणि पुन्हा इथे हा होणार मायनस. 21 मध्ये 2 मिळवा, किती झाले 23y आणि 30 मधून 7 कट करा, किती उरले 23. मोठी संख्या आहे प्लस चिन्ह द्यायचं नाही. आता y बाजूला ठेवा. हा आता हे 23 इक्वल आहे. तुम्हाला बघितलंच उत्तर समजलं. किती आलं रे, y ची व्हॅल्यू किती आली 1.
म्हणजे आपल्याला y ची जी व्हॅल्यू मिळाली आहे ती आपल्याला किती मिळाली आहे 1. आता या y च्या ज्या व्हॅल्यूला आहे या व्हॅल्यूला आपल्याला सबस्टिट्यूटिंग करायचं आहे. आता हे सबस्टिट्यूटिंग कुठे करायचं इक्वेशन 1 मध्ये. मग आपण इथे लिहून घेऊया पुट द व्हॅल्यू y ची व्हॅल्यू किती आली तुमची 1 इन इक्वेशन कशात टाकायची 1 मध्ये टाकायची. y इक्वेशन 1 मध्ये तुम्ही ती टाकू शकता. आता इथे एक इक्वेशन 1 लिहिलं आपण +7y 10 टाकलं आणि मग इथे आपल्याला काय करायचं आहे आता इक्वेशन 1 y किती आलाय 1 हा y इथे 1 लिहायचा आपल्याला. मग x + 7 y च्या जागी मी 1 लिहिला 10 लिहिलं x तसाच लिहिला प्लस 7 म्हणजे 7 हा 10 इथे आला x बाजूला गेला 10 आला प्लसचा काय झाला मायनस झाला. x ची व्हॅल्यू किती आली 10 - 7 3 आली आणि x ची व्हॅल्यू आली आहे आपली 3. मग आता आपल्याला सोल्युशन काय मिळालं आन्सर काय आलं तुमचं जे व्हॅल्यूचा आन्सर आहे x and y यांचे व्हेरिएबल व्हॅल्यू आपली किती आली x ची किती आली तुमची 3 आणि y ची किती काढली होती तुम्ही 1. अशा प्रकारे आपलं क्वेश्चन नंबर 2 मधला 2 हे सॉल्व्ह झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 याच्यामध्ये आपल्याला पुन्हा हे सॉल्व्ह करायचं आहे. इक्वेशन x आणि y ची जी व्हॅल्यू आहे याच्यामध्ये इक्वल आहे का आहे 2x इक्वल आहे. ज्यावेळेस इक्वल असतो x आणि y तेव्हा मल्टिप्लिकेशन करायची गरज नसते. मग आपल्याला प्लस आणि मायनस साइन दिलाय म्हणजे सबट्रॅक्ट करायचं आहे. मग इक्वेशन नंबर 2x - 3y 9 नंबर ऑफ इक्वेशन 1 आणि सेकंड इक्वेशन दिलेलं आहे 2x + y 13 हे आहे सेकंड नंबरचं इक्वेशन. या दोघांचं काय करायचं आहे सबट्रॅक्ट करायचं आहे. ते लिहून घ्यायचं सबट्रॅक्ट बाय इक्वेशन 1 and 2 दोघांची वजाबाकी करून दोघांचं वजाबाकी करायची दोघांचं मायनस करायचं आहे आपल्याला. मग दोन्ही नंबर इथे लिहून घेतलेले आहेत आणि चला आता आन्सर काढूया. सेम कट केला सेम कट करून टाकायचा साधारण सेम कट केल्यावर लवकर चुकत नाही. आता इथे मायनस मायनसचा फॉर्मिंग काय झालाय प्लस झालेला आहे आणि या ठिकाणी हा जो नंबर आहे हा मायनस झालेला आहे. 9 मधून 13 जात नाही पण 13 मधून 9 गेले किती उरलंय तुमचं उत्तर सांगा पटकन. उत्तर येतंय आपलं 4 - 4 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आता या ठिकाणी पण बघा या ठिकाणी आपण जरी प्लस केलं तरी आपल्याकडे इथे मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आले म्हणजे दोन्ही ठिकाणी मायनस मायनस आहे. जर सिम्बॉल राहिले तर 10वी आपली 10वीच्याला बरेचसे मार्क सिम्बॉलनी सुद्धा जातात त्यामुळे सिम्बॉल देताना सुद्धा नीट बघत जा. इथे मोठी संख्या आहे 3 म्हणून इथेही मायनस आलं आणि इथे मोठी संख्या आहे 13 म्हणून त्याचंही मायनस आलं इथे. आता इथे बघा हे प्लस प्लस मायनस होतं खाली y बाजूला गेला 4y आणि इथे पण 4y 4 × 4 4 × 4 दोघांना मायनसचा साइन आहे. मायनसचा साइन काय झाला कट झाला. y ची व्हॅल्यू किती मिळाली 1. आता हीच y ची व्हॅल्यू आपण पुट करणार आहोत इक्वेशन 1 मध्ये. मग इथे लिहून घेतलं पुट द व्हॅल्यू y + 1 ही कुठे पुट करायची इक्वेशन 1 मध्ये. इक्वेशन 1 आहे 2x - 3y 9 y ची व्हॅल्यू 1 2x - 3 मल्टिप्लाय 1 इन केलं तिथे 2x तसाच ठेवला 3 × 3 इथे आला 9 2x पुन्हा तसाच राहिला इथे नंबर. हा नंबर इकडे फॉर्म मध्ये आहे हा नंबर इकडे गेला ॲडिशनचा सबट्रॅक्शनचा ॲडिशन झाला इथे आला 3 2x तसाच लिहिला 9 + 3 किती होता 12 होता. तो 12 आपण इथे लिहून घेतला x बाजूला घेतला 12/2 2 × 2 2 6 12 किती आली व्हॅल्यू x ची 6. आता आन्सर लिहायचं आन्सर लिहिताना ब्रॅकेट करून लिहायचा x आणि y ची व्हॅल्यू काढली बरं का आपण. सुरुवातीला y ची काढली y ची नंतर घ्यायची x ची किती काढली आहे 6 आणि y ची आहे 1. अशा प्रकारे आपला क्वेश्चन 3 सॉल्व्ह झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघा आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहे. इथे 5 आणि इथे आहे n. इथे n ची जी व्हॅल्यू आहे ही 3 आहे इथे 6 आहे. m ची व्हॅल्यू दिलेलीच नाही. मग आपल्याला काय करावं लागेल व्हॅल्यू इक्वल करावी लागेल. मग आपण सगळ्यात पहिल्यांदा हे इक्वेशन खाली लिहून घेऊया. हे इक्वेशन लिहून इक्वेशनच्याच फॉर्म मध्ये लिहून घेणं गरजेचं आहे. स्टार्टिंगला लिहिणं आणि मग त्याच्यानंतर त्याची स्टेप पुढची करणं. याला मायनस मध्ये आहे लक्षात यावं म्हणून मी तो ब्रॅकेट मध्ये ठेवलेला आहे. तुम्ही ब्रॅकेट
आहे या फायला आपल्याला इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. मल्टिप्लाइंग बाय 5 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 ला 5 ने मल्टिप्लाय करूया. इक्वेशन 2 काय आहे? m - 6n - -7. m मल्टिप्लाय 5 -6n मल्टिप्लाय 5 -7 मल्टिप्लाय 5. म्हणजे 5 ने या सगळ्या संख्यांना मल्टिप्लाय केलं, त्याचं उत्तर आलं 5m - 6 5 30n 7 5 35. पण साइन आहे मायनसची आणि हे कुठलं आहे? इक्वेशन 3. आता बघा बरं 5m आणि 5m आले का सारखे? मग आता इथे पण 5m आहे आणि इथे पण 5m आहे. दोघांचे मायनस मायनस फॉर्म मध्ये आहे. आपल्याला काय करावं लागेल? यांचं सबट्रॅक्ट करावं लागेल. मग इथे लिहून घेतलं सबट्रॅक्ट बाय इक्वेशन 2 and इक्वेशन 3 आणि 2 चं इक्वेशन हे आपण आता दोन्ही एका खाली लिहूया. इक्वेशन जे मोठं आहे ते मी पहिल्यांदा इथे लिहिलं आहे, जे आता आपण मल्टिप्लाय करून काढलं, आणि इक्वेशन जे 1 नंबरचं इक्वेशन आपल्याकडे आहे हे आता आपण इथे खाली लिहून घेऊया. 5m - 3n = 19. हा नंबर आपण इथे लिहून घेतलेला आहे. आता बघा बरं या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? हे सॉल्व्ह करायचं आहे. आता इथे 5 काय होणार आहे? कट होणार आहे. आता 5 कट झाल्यावरती ही जी संख्या आहे ती सुद्धा कटच होणार आहे. आता इथे हा सुद्धा मायनस फॉर्म मध्येच गेलेला आहे. 30 मधून 3 गेले, किती उरले? 27n. आणि या बाजूचा हा जो नंबर, या दोघांचं ऍडिशन करायचं आहे आणि याचं ऍडिशन येणार आहे आपलं 54. या साईडला जागा आहे तिकडे लिहिते. आपला आला आहे 27 इथे लिहिला, 27 खाली घेतला आणि 54 वरती लिहिला. पाठ असणं खूप गरजेचं आहे. 27 1 जा 27 आणि 27 2 जा 54. मग किती आली यांची व्हॅल्यू? आपल्याकडे 2 आलेली आहे. आता ही पुट करूया आपण इक्वेशन 2 मध्ये, कारण इक्वेशन 1 आपण यूज केलेला आहे. मग आता इथे आपण पुन्हा लिहून घेतलं पुट द व्हॅल्यू किंवा सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू n कशात इक्वेशन कुठल्या इक्वेशन मध्ये टाकले आपण? इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 आहे m - 6n - -7. m तसाच लिहिला 6. n ची व्हॅल्यू किती आहे? 2. -7 तसाच आहे. m - 6 2 जा 12 -7. m पुन्हा तसाच लिहिला, -7 ही तसाच लिहिला. हा मायनस आहे तिकडे गेला, काय झाला? प्लस 12. प्लस मायनस होतं. 12 मधून 7 गेले, किती उरले? 5. इथे मोठी संख्या कुठली आहे? 12. सिम्बॉल कुठला आहे? 5. मग मायनस द्यायचा का? नाही. अशा प्रकारे आपलं चौथं जे गणित आहे त्याची आपल्याला व्हॅल्यू मिळाली आहे. m आणि n याची आपल्याला व्हॅल्यू मिळाली आहे 5 and n ची व्हॅल्यू आहे आपली 2. चौथं गणित आपलं पूर्ण झालेलं आहे. आता नेक्स्ट पाचवं गणित आपल्याला दिलं आहे, ज्यामध्ये आपल्याला 5x + 2y = -3 and then सेकंड इक्वेशन आहे x + 5y = 4. इथे सुद्धा बघा x आणि x यांचे कुठलाही कोएफिशिएंट इक्वल नाही आपला, मग त्यामुळे आपण याला इक्वल करून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म मध्ये गणित लिहून घेतला आपण 2y = -3 इक्वेशन नंबर 1 and x + 5y = 4 इक्वेशन नंबर 2. हे गणित आपण लिहून घेतले. या दोघांना मल्टिप्लाय करूया. कशाने करायचं? आपल्याला 5 ने इक्वेशन नंबर 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. मी इथे गणित लिहून घेतलं मल्टिप्लाइंग बाय इक्वेशन 5 इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 ला आपण याला मल्टिप्लाय करूया. इक्वेशन नंबर 2 आहे x + 5y = 4. x × 5 + 5y × 5 आणि 4 × 5. प्रत्येक ठिकाणी स्टेप लिहिली तर उत्तर चुकत नाही, आणि चुकलं तरी आपण कुठे चुकतोय समजून लगेच पुढचा पण येतो. 5x हे लिहिलं जातं 5 5 25 5 5 जा 25 आणि 5 4 जा येतो 20. आणि इथे पुढे आपण इथे लिहून घेऊया. हे आहे आपलं इक्वेशन 3. आता इक्वेशन नंबर 1 बघा आणि इक्वेशन नंबर 3 बघा. दोन्ही ठिकाणी 5x सारखा आलेला आहे, म्हणजे आपण पुढची स्टेप आता करू शकतो. काय लिहिणार आता इथे आपण? सबट्रॅक्ट बाय इक्वेशन
3 and 1. पहिलं आणि तिसरं इक्वेशन आपण काय करूया, कट करूया किंवा मायनस करून साइन मध्ये बघूया कसं होते ते. हे आहे आपलं इक्वेशन 3. इक्वेशन 1 आहे आपलं 5x + 2y = -3. हे आहे इक्वेशन 1. आता नीट बघा, इक्वल इक्वल कट केलं. या ठिकाणी हा नंबर आहे प्लस म्हणजे प्लस प्लस मायनस होता. 25 मधून हा नंबर कट केला, किती उरले 23. इकडे बघा फॉर्म, इथे प्लस आहे मायनस आहे, इथे दोन्ही हा कट झाला आणि या ठिकाणी हा नंबर प्लस मध्ये कन्वर्ट झाला. इथे आला आपला आन्सर 23. मोठ्या संख्येला 20 ला प्लस आहे, साइन दिला नाही. आता आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे. मग y च्या इथे काय आलं 23/23 किती आलं 1. y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1. आता ही आपल्याला पुट करायची. कुठे पुट करायची, इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करायची. मग इथे आपण लिहून घेतलं, पुट द व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये कुठली व्हॅल्यू पुट करणार तुम्ही, 5 + 11 ही व्हॅल्यू पुट करणार. इक्वेशन 2 लिहिलं x + 5y = 4 लिहिला. इथे मी किती आली व्हॅल्यू 1 आली, म्हणजे x + 5 × 1 = 4. x तसाच ठेवला या साईडला. या साईडची ही जी संख्या आहे ही संख्या आपण 5 × 5 इथे प्लस आहे, सॉरी इथे 4 आला. x बाजूला गेला, 4 तसाच राहिला. हा संख्या तिकडे जाताना मायनस झाली. या संख्येचा आन्सर आला 4 - 5. 4 मधून 5 जात नाही, 5 मधून 4 जातात. मग किती लिहिलं आपण 1. आणि याची जी संख्या आहे याचा आणखी काय सिम्बॉल मायनस. मग आपल्याला x आणि y याची जो व्हॅल्यू मिळाली, x ची काय मिळाली आपल्याला -1 मिळाली आणि y ची काय मिळाली ओन्ली 1.